दोन्ही हात एकमेकांवर चोळून रेखीचा चिबॉल तयार करायचा आहे, ऊर्जेचा बॉल. ज्यांनी तयार करून ब्रह्मांडात ठेवलेला आहे तो ऊर्जेचा बॉल घ्या. आज्ञाचक्रामधनं स्वामी समर्थांना बघण्याचा प्रयत्न करा. कल्पना करायची त्यांचे भरभरून आशीर्वाद या रेखीच्या चिबॉलद्वारे आपल्या घरातल्या प्रत्येकाला भरभरून मिळत आहेत. या चिबॉलवर काढायचे ओम श्री स्वामी समर्थ काढा. हम बीजाक्षर काढा. चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. डिस्टन्सचं चिन्ह काढायचे. हॉन्शा झाशोनेन हॉन्शा झाशोनेन हॉन्शा झाशोनेन. हार्मोनीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. झोनार काढायचे. झोनार झोनार झोनार. आणि मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढा. या मास्टरच्या रेखी चिन्हाद्वारे भरभरून ऊर्जा आपल्या घरातल्या लोकांना मिळत आहे. भरपूर ऊर्जा असलेलं हे मास्टरचं चिन्ह जणू साक्षात श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद भरभरून आपल्या लोकांना पोचत आहे. पाण्याच्या ग्लासवर कल्पनेमधनं ओम काढा. हम काढा. चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. श्री स्वामी समर्थ काढा. हॉन्शा झाशोनेन काढा. हॉन्शा झाशोनेन हॉन्शा झाशोनेन हॉन्शा झाशोनेन. हार्मोनी चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. झोनार काढा. झोनार झोनार झोनार. पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढा. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवा. बघा भरभरून ऊर्जा तुमच्या तळ हातांमधून त्या पाण्यामध्ये जात आहे. कल्पना करा स्वामी समर्थांचा आशीर्वाद. आपण एक फक्त माध्यम आहोत. आपल्याद्वारे त्या पाण्यामध्ये जात आहेत. खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे प्रत्येक क्षणाला. या स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे माझ्या घरातली प्रत्येक व्यक्ती, माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येकजण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेला आहे. साक्षात श्री स्वामी समर्थ सदैव प्रत्येकाच्या पाठीशी उभे आहेत. श्री स्वामी समर्थ. सावकाश आता चिबॉलवर आपलं लक्ष घेऊन या. आपल्या दोन्ही हातांमधला चिबॉल त्याला गर्द निळ्या प्रकाशामध्ये बघा. आपले रेखीचे गुरु, आध्यात्मिक गुरु, दत्तगुरु माऊली श्री स्वामी समर्थ सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला आणि आपल्याद्वारे इतरांना मिळत आहे. या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या आई-वडिलांना. आई-वडिलांना डोकं टेकून मनापासून नमस्कार. आपल्या आई-वडिलांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत. खूप ठराविकच लोक ह्या मार्गात येतात आणि या ब्रह्ममुहूर्ताला जॉईन करतात. भरभरून ह्या ब्रह्ममुहूर्तावर स्वामींचे आशीर्वाद येत आहेत. प्रत्येक क्षणाला आपल्या आई बाबांचे खूप आभार मानायचे.
अनंत उपकार आपल्या आई वडिलांचे आपल्यावर आहेत. ईश्वरी तत्व असलेले आपले आई बाबा, ज्यांच्यामुळे आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे, असे मानण्यात येते की खूप पुण्य कर्म केल्यानंतर ही योनी आपल्याला प्राप्त होते. या जन्मामध्येच आपल्याला लक्षात येते की कुठली कर्म केल्यामुळे आपण पुण्याचा साठा करत आहोत. आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण हो दे हा प्रामाणिक विचार जास्तीत जास्त आपला दृढ झालेला आहे. आई बाबांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. आता या चिबॉलमध्ये आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला बघण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व, त्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे. श्री स्वामी समर्थांचे भरभरून आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचं कल्याण होत आहे. आता या चिबॉलमध्ये आपल्या मुलांना बघायचंय. आपल्या मुलांमुळे आपल्याला मिळालेले आहे एक सुंदर असे नाते. मातृत्व, पितृत्व, या सुंदर नात्याचे खूप आभार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामधील संकटांची तीव्रता एकदम कमी झालेली आहे. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे भोग भोगावेच लागतात. पण श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादामुळे त्या भोगांची तीव्रता एकदम कमी झालेली आहे. खूप आभार मानायचे स्वामींचे प्रत्येक क्षणाला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता या चिबॉलमध्ये बघायचंय तुम्ही आपल्या बहीण भावंडांना. रक्ताचे सुंदर असे नाते. या जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत ज्यांना बहीण भावंड नाही आहे. आपण खूप भाग्यवान आहोत. आपली बहीण भावंड, त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार म्हणायचे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्याद्वारे आपल्या बहीण भावंडांपर्यंत पोहोचत आहे. त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचत आहे. सगळ्यांचे कल्याण होऊ दे ही प्रामाणिक भावना सातत्याने आपली दृढ झालेली आहे. आता या चिबॉलमध्ये आपल्या इतर नातेवाईकांना बघा. प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोचत आहे. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. श्री स्वामी
समर्थ. आता ह्या चिबॉलमध्ये आपल्या सुंदर वास्तूला बघा. आपल्यासारखी सुंदर वास्तू कदाचित कोणाला मिळाली नसेल. आपल्या सुंदर वास्तूचे खूप आभार मानायचे. आपल्या या मंगलकारी वास्तूद्वारे सगळ्यांची भरभराट होत आहे. खेळीमेळीचे वातावरण आपल्या वास्तूमध्ये आहे. प्रत्येकजण आपलं ध्येय प्राप्त करत आहे. नकारात्मक ऊर्जांचा नाश झालेला आहे. साक्षात श्री स्वामी समर्थ त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्या वास्तूला मिळत आहेत. श्री स्वामी समर्थ. खूप आभार मानायचे प्रत्येक सुंदर नात्याचे, प्रत्येक व्यक्तीचे. आपण खूप भाग्यवान आहोत. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. या देहरूपी मंदिराची आपण पूजा करत आहोत. शरीरामध्ये असलेल्या सगळ्या चक्रांना आपण रोज ऊर्जा देत आहोत. आपल्याद्वारे आपल्या घरातल्या लोकांपर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. प्रत्येक क्षणाला स्वामी समर्थांचे खूप आभार मानायचे. या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत जी अनाथ आहेत, ज्यांना स्वतःची जागा नाही आहे. आपण खूप भाग्यवान आहोत. सगळ्या गुरूंचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. आपल्याला राहायला सुंदर जागा आहे. आपली म्हणणारे आपल्याला भरपूर नातेवाईक आहेत. आपल्या सगळ्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्याला आपल्याद्वारे इतरांना भरभरून मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला स्वामींचे खूप आभार मानायचे. या ब्रह्मांडाला एक मनापासून प्रार्थना, या ब्रह्मांडीय ऊर्जेचे आशीर्वाद विविध ब्रह्मांडीय शक्तीद्वारे, दैवी शक्तीद्वारे कायम स्वरूपामध्ये आपल्याला मिळत आहे. आणि आपल्याद्वारे आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला, मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला मिळत आहे. या ब्रह्मांडाचे खूप आभार. या ब्रह्मांडातील पंचतत्वांचे खूप खूप आभार. पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नी तत्व, वायू तत्व, आकाश तत्व, ज्यांचा संबंध आहे आपल्या चक्राशी, इतरांच्या चक्राशी, खूप आभार मानायचे. या पंचतत्वांचे सावकाश चिबॉलला कव्हर करा, वरपासून खालपर्यंत. चिबॉलवर तुम्ही काढायचे ओम, बीजाक्षर हम काढा, चोकुरे काढा, चोकुरे चोकुरे चोकुरे. या चिबॉलला ठेवायचे ब्रह्मांडात. आणि मग पाण्याच्या ग्लासवर ओम काढा, हम काढा, चोकुरे काढा, चोकुरे चोकुरे चोकुरे. श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचं कल्याण होत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम.